आता छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी येतेय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकीत भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी पाहायला मिळते। सर्वाधिक अपक्ष अर्ज भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवारांचे असल्याची माहिती कळतेय। भाजपमधून तब्बल 19 जणांनी बंडखोरी केली आहे आणि शिवसेनेमध्ये 18 जणांची बंडखोरी झाली आहे। तर भाजप आणि शिवसेनेमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं, मात्र त्या सगळ्या चर्चा निष्फळ ठरल्या आणि त्यानंतर ऐनवेळी भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वच पक्ष जवळपास स्वबळावर निवडणूक लढवत असताना मोठी बंडखोरी आपल्याला भाजपमध्ये आणि त्या खालोखाल शिवसेनेमध्ये पाहायला मिळते। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आपण नाराजांचा असंतोष तर पाहिलेला आहेच, मात्र आता या बंडखोरांना शमवण्याचं, त्यांचा हा राग शमवण्याचं मोठं आव्हान या सगळ्याच पक्षांसमोर असणार आहे। मी तुला ही यादी दाखवतो। ही सगळी यादी भाजपच्या बंडखोरांची आहे। 4 पानांची ही सगळी यादी आहे, ज्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पक्षामध्ये कोण कोण कुठे कुठे गेलेत हे त्यांनी लिहिलेलं आहे आणि जवळपास 18 भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते शिवसेनेमध्ये गेलेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये, त्याचबरोबर उभाटामध्ये आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील गेलेत आणि जवळपास 80 त्यांचे कार्यकर्ते 29 प्रभागामध्ये अपक्ष म्हणून या ठिकाणी उभा आहेत आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी शहराध्यक्ष किशोर शितोळे आपल्यासोबत आहेत। सर्वाधिक बंडखोरी तुमच्या पक्षात झाली आहे, फटका मोठा बसण्याची शक्यता आहे, तुम्ही काय प्लॅनिंग करताय? बंडखोरी नाही, मी सुरुवातीपासून सांगतोय की माझ्याकडे इच्छुकांची गर्दी खूप होती। एका जागेसाठी 10-12 जणांची इच्छुकांची यादी होती आणि एकालाच तिकीट मिळणार होतं, पण इतरांना नाही मिळू शकलं आणि त्याच्यामुळे त्यांनी आणि युती होईल असं आम्ही शेवटपर्यंत समजत होतो, पण युती झाली नाही। वेळेवर युती तोडल्या गेली आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी, कुठल्या पक्षातून किती जण गेलेत, कुठे कुठे गेलेत? आपण पाहिलं असेल की शिंदे सेनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 18 उमेदवार त्यांनी वेळेवर घेऊन त्यांचे फॉर्म भरलेले आहेत। राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये 13 उमेदवार आहेत। उभाटामध्ये 8 ते 12 उमेदवार आहेत। असे अनेक पक्षांची संख्या पण खूप आहे। अपक्षांना तर आम्ही ठरवून, जे की आपण पाहिलं असेल नगर परिषद पंचायत समितीमध्ये अनेक फॉर्म बाद झाले, तर असं झाल्यानंतर पॅरलल राहावा म्हणून आम्ही अपक्षांना सूचना केलेल्या होत्या। ते आपण सांगितलेले कार्यकर्ते आहेत, त्याच्यात 10-20% असतील तर ते आज सगळे विड्रॉ होऊन जातील। इतरांच्या तिकिटावर उभा राहिलेल्यांना तर तुम्हाला मागे घेता येणार नाहीयेत, मात्र 80 पैकी किती जण मागे घेतील असं तुम्हाला वाटतं? 80 पैकी सगळेजण मागे घेतील। इतरांवर उभ्या राहिलेल्यांना पण आम्ही सकाळपासून आज बोलतोय, त्यांचाही त्यात आंदोलक पण मागे घेतील, ज्यांनी आंदोलन केलं ते। काल आमच्या सगळ्यांशी चर्चा झाली। खरं म्हणजे नेत्यांचा आणि त्यांचा योग्य वेळी योग्य संवाद होऊ शकलेला नव्हता, हा गॅप होता त्यातला, तो भरून निघालाय। आता कुणी नाराज नाहीये। निश्चित आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर भाजपला बंडखोरीचा आणि अपक्ष उमेदवारीचा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यांचे प्रयत्न चालू आहेत। उद्याचा एक दिवस शिल्लक आहे। आता त्यात किती भाजपला यश येतं हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र ही 4 पानांची लिस्ट आहे बंडखोरांची आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्यांची। आता यात यश किती येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच, त्यामुळे सर्व पक्षांचाच कस लागणार आहे या बंडोबांचं बंड शांत करण्यासाठी। कृष्णा, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेतल्या नाराजांचा